नमस्ते, मी आहे प्रगती किचन अँड रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे। आज आपण शिळ्या चपातीपासून अजून एक छान आणि चविष्ट रेसिपी बनवणार आहोत। चला तर जाऊया कृतीकडे। तुमच्याकडे जर रात्रीची शिळी चपाती असेल ना तर ते वाया जाऊ देऊ नका। त्याच्यापासून हा पदार्थ नक्की बनवून बघा, तुम्हाला फार आवडेल आणि मुलंही अगदी चवीने खातील, चाटून पुसून खातील। नक्की करून पहा। याच्याकरता लागणारं साहित्य आहे, फार कमी साहित्यामध्ये ही रेसिपी होते। थोडीशी शिमला मिरची, कांदा एक, थोडीशी कोथिंबीर, चवीपुरतं लागेल तेवढं तेल आपण त्याला वापरू तेवढं लागेल। चीज तुमच्याकडे असेल तर वापरा, नसेल तर काही हरकत नाही, नाही टाकलं तरी चालेल। इथे माझ्याकडे चटणी होती पुदिन्याची घरी तयार केलेली, आणि टोमॅटो केचप, हे तर मुलांना फार आवडतं, ते टाकलंच पाहिजे। जर तुमच्याकडे ही चटणी पण नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही साधी चटणी पण टाकू शकतात, थोडासा गरम मसाला पण त्याच्यावर टाकू शकतात। तुम्हाला जे आवडेल तुम्ही ते टाकून ही रेसिपी बनवू शकतात, किंवा फक्त टोमॅटो केचप टाकून सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकतात। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ही रेसिपी बनवा। चला तर आपण कृतीकडे वळूया। हे पहा, अगदी झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे। आपण ही चपाती घ्यायची आहे रात्रीची, माझ्याकडे एकच होती म्हणून मी घेतली, तुम्हाला लागेल तर तुम्ही दोनही करू शकता। तर आपण पहिल्यांदा याच्यावरती ना हे थोडं टोमॅटो केचप टाकायचं आहे, आणि तुम्हाला लागेल तर 1 चम्मच टाका, जसं तुम्हाला आवडेल ना तसं। कोणाला जास्त आवडतं, कोणाला कमी आवडतं, त्याप्रमाणे टाकायचं। त्यानंतर 1 चमचा त्याच्यावरती पुदिना चटणी टाकायची, ही मी घरीच बनवली आहे, याची रेसिपी पण तुम्हाला मी टाकेल। हे छान आहे ना असं पसरून घ्यायचं चपातीवरती, पूर्ण चारी बाजूला व्यवस्थित, चारी कोपरे ना असं छान पसरून घ्यायची। त्याची चव आपण जेव्हा खाऊ ना ती, तेव्हा चव छान लागेल। त्यानंतर आपण याच्यावर टाकायचं आहे, त्यानंतर आपण जे हे कांदा आणि शिमला मिरची घेतली ते एकत्र करायचं, आणि त्यात आहे ना थोडंसं मीठ टाकायचं। मिठामुळे काय होतं माहिती का, आपल्याला ते आणलं लागत नाही। कांदा आणि शिमला मिरची आहे ना, त्याचे पण चव आपल्याला त्याच्यामध्ये लागते छान। टाकून थोडंसं मिक्स करून घ्यायचं, तुम्हाला लागेल तर टाका, नाही टाकू पण नाही टाकू शकत तुम्ही, असं काय नाही। असं मिक्स करून घ्यायचं। आता नंतर आपण ना चाकूने ना हे थोडंसं याचा कोपरा जो आहे ना तुम्हाला दाखवते मी, बघा हे पहा, असं लावून घ्यायचं छान याच्यावरती टोमॅटो केचप आणि पुदिना चटणी, आणि याचा हा जो एक कोपरा आहे ना असा कापून घ्यायचा। मी तुम्हाला कापून दाखवते। हे पहा, असं आपण छान याच्यावर लावून घेतलं ना, तर आपण चाकूने ना थोडासा याचा एक साईड आहे ना ती अशी कापून घ्यायची। तुम्हाला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशीच तुम्ही कृती करा। आणि त्यानंतर आपण हे जे कांदा, शिमला मिरची आणि कोथिंबीर मिक्स केलं ना एका वाटीमध्ये, ते आपण हे चारही बाजूंना थोडं थोडंसं टाकून घ्यायचं आहे। त्याची स्टफिंग म्हणजे असं भरायचं आहे, खूप छान लागते। नक्की तुम्ही करून पहा ही रेसिपी, मला तर फार आवडते। मी कधी चपाती उरते ना तर मी नेहमी अशीच करून खाते। हे बघा, असं टाकून घ्यायचं व्यवस्थित छान चारी बाजूंना, आणि त्यानंतर त्याच्यावरती आपण याच्यावर छान भरपूर असं हे चीज आहे ना असं किसून घ्यायचं। मला तर खूप आवडतं, त्यामुळे मी भरपूर टाकणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता, किंवा स्किप पण करू शकता। कोणाला आवडत नाही चीज, तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर काही हरकत नाही। जे आपल्याकडे आहे आपण त्याच्यातून अशी रेसिपी बनवायची, आणि मस्त खायचं, स्वस्त राहायचं, टेन्शन घ्यायचं नाही। हे पहा, असं छान चीज टाकायचं, तुम्हाला दाखवते मी। बघा किती छान अप्रतिम दिसते आहे ही रेसिपी। आता आपण याला ना कसं फोल्ड करायचं तुम्हाला दाखवते मी। हां, हे बघा, याला ना आपण असं इकडून
ठीक आहे. परत इकडून असं घ्यायचं ह्या साईडला आणि परत इकडून याला असं याला दुमडायचं आणि याला आपण पॅनवरती तेलावर शेकायचं. हे बघा, इथे याचा गॅस पॅन ठेवायचा. तुमच्याकडे जो पण तवा असेल तुम्ही तो ठेवू शकता, असं काही नाही की नॉनस्टिकच पाहिजे. गॅस चालू करायचा, तवा जरा गरम होऊ द्यायचा. छान. आपल्याकडे जे काही वस्तू आहे त्या वापरून आपण अशी अगदी सोपी रेसिपी बनवू शकतो. असं काही नाही की आपल्याला नॉनस्टिक पॅनच पाहिजे. जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही यूज करून बनवा. जे तुमच्याकडे साहित्य आहे ते तुम्ही वापरून अगदी सोपी पद्धत बनवू शकतात आणि ही रेसिपी खूप छान लागते. तुम्ही ट्राय करून पहा हां, नक्की. आता आपला तवा ना छानपैकी गरम झाला आहे. आता आपण याच्यावरती ना 1 चमचा तेल टाकायचं. जास्त नाही तेल टाकायचं. आणि त्या तेलावरतीच आपण आहे ना पटकन हा आपला पिझ्झा पराठा पण बोलू शकतो आपण याला, असं छान ठेवायचा आणि याला छान आपण शेकून घ्यायचं क्रिस्पी होईपर्यंत. हे पहा, गॅसची फ्लेम तुम्ही हाय ठेवायची आहे. त्याच्यावरती तुम्ही छान असं शेकून घ्यायचं. एक साईड थोडी झाली की आपण अशी पलटून घ्यायची आरामात. हे पहा, आणि अजून 1-2 मिनटं हे थोडंसं तेल सोडायचं बाजूला, जास्त नाही सोडायचं म्हणजे ते खाली चिपकून म्हणून. थोडं वरती पण टाकायचं आणि याला छान आपण कुरकुरीत होईपर्यंत असं ना शेकून घ्यायचं. याला ना असं छान उभं करून पण शेकायचं म्हणजे चारी कोपरे याचे छान असे ना झाले पाहिजे. थोडंसं असं पकडून घ्यायचं, उभं करायचं आणि छान त्याला चारही बाजूने छान असं शेकून घ्यायचं. त्याला गॅस थोडा बारीक करायचा आणि त्याला गॅसवरती तव्यावरतीच त्याला ना थोडंसं असं आपण कापून घ्यायचं मधून. त्याचे 2 पार्ट करायचे. ठीक आहे. हे बघ, असं 2 भागामध्ये त्याचं पार्टिशन करायचं आणि त्याला छान शेकून घ्यायचं. मस्त कुरकुरीत होईपर्यंत असं उभं चारी बाजूने त्याला शेकलं ना तर तो खूप छान लागतो खाण्याकरता. असं छान त्याला शेकून घ्यायचं. 5 मिनिटं लागतात फक्त, तो जास्त काही वेळ लागत नाही. अगदी झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे. हे पहा, किती छान अप्रतिम बनली आहे ही रेसिपी. पुदिन्याच्या चटणीसोबत आणि टोमॅटो केचपसोबत तुम्ही ही रेसिपी खाऊ शकतात. थोडंसं आपण गार्निशिंग करू याच्यावर. तर तुम्ही पण अशा छान नवीन रेसिपी माझ्या बघा आणि ट्राय करा. तुम्हाला नक्की आवडतील. माझ्याकडे 1 पोळी शिल्लक होती, त्याच्यापासून मी ही छान अगदी रेसिपी बनवली आहे. तुमच्याकडे तर चटणी नसेल पुदिन्याची, तुम्ही टोमॅटो केचपसोबतसुद्धा ही शेअर करू शकतात. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही ही ट्राय करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर नक्की करा. बाय.